नमस्कार मैत्रिणी, तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आला आहे. इथे आता मामीने पूर्णपणे ईश्वरीला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. तर होतं असं की गुंडांच्या तावडीतून कसंबसं अर्णव ईश्वरीला वाचवतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा तिला ॲडमिट करून घेण्यासाठी नाहीच म्हणत असतात, पण अर्णव त्यांच्या पार हातापाया पाडून तिला ॲडमिट करून घ्यायला होता. त्यानंतर कसं ईश्वरीवर ट्रीटमेंट चालू होते, पण डॉक्टर सांगतात की ती कोमात जाऊ शकते. त्यावेळेस अर्णव म्हणतो, काही झाली तरी मी सिंदूर वाचलीच पाहिजे. तुम्ही सर्वात तुमच्या हॉस्पिटलमधील कोणालाही बोलवा किंवा तुम्ही इतर डॉक्टरांना फोन करून त्यांना बोलवा, पण ईश्वरीला वाचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. डॉक्टर म्हणते पैशांचं काही नाही हो, तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. अर्णव देवापुढे खूप प्रार्थना करतो की मी सिंदूरला जर काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी सिंदूर ही मला पाहिजे नाही. तर डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला ईश्वरी प्रतिसाद देते आणि तिला थोडी थोडी शुद्ध येऊ लागते. तेवढं तिकडे घरी आता सगळ्यांना कळलं असतं की आता ईश्वरीची तब्येत ठीक आहे म्हणून. मामींलाही ऐकल्यानंतर काही सहन होत नाही आणि मामी लगेच एका नर्सशी कॉन्टॅक्ट करून तिला कायमचं खल्लास करण्याचा प्लॅन करतात. आणि मामी हॉस्पिटलमध्ये येतात आणि एका नर्सचं वेषांतर करून ईश्वरीच्या रूममध्ये जातात आणि एक नर्स त्यांना असं इंजेक्शन देते की त्यामुळे ईश्वरी कोमात जाऊ शकते. आणि तेच इंजेक्शन मामी आता ईश्वरीला द्यायला जाणार तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो, तुम्ही कोण आहात, ह्या कोणत्या सिस्टर आहे. आणि अर्णव लगेच डॉक्टरांना बोलवायला जातो. ईश्वरीची तब्येत ही खूप खराब झालेली असते. अर्णव डॉक्टर करतो तेवढ्यात मामी तिथून निघून जातात. अर्णवला कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे. ती नर्स नेमकी कोण होती, इथे कोणापासून ईश्वरीच्या जीवाला धोका आहे. अर्णव म्हणतो ह्याचा शोध लावलाच पाहिजे. तर आता पुढील भागामध्ये मामीचं सत्य अर्णवसमोर येईल का नाही हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.